पैसे पाठवायचे, जसं तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवायचे पोस्ट ऑफिस मध्ये त्याला मनी ऑर्डर होता, मनी ऑर्डर करावा लागतो 100 रुपयाच्या मागे त्याला 5 रुपये कमिशन आहे, फॉर्मची किंमत 1 रुपया आहे. आता ते ऑनलाईन झालेलं आहे, पहिले असं होतं, आता ऑनलाईन करतात, त्याला टीएबी म्हणतात. विचार दुसरा. साधारण किती कर्मचारी तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये काम करतात? मोठ्या पोस्ट ऑफिसला कमीत कमी 10 कर्मचारी असतात, परंतु जे ब्रांच ऑफिस असते लहान त्याच्यामध्ये 2 किंवा 3 लोक काम करतात. एक पोस्ट मास्टर असतो आणि एक पोस्टमन असतो. पार्सलचे वजन कसे मोजले जाते? व पार्सलचे वजन मोजण्याकरता पोस्ट ऑफिसला एक काटा असतो, तुम्ही त्याला तराजू म्हणता ना, तराजू असतो. त्या तराजू मध्ये त्याच्या 20 ग्रामच्या मागे त्याची किंमत ठरवली जाते, त्या हिशोबाने त्याचा वजन दिले जातो आणि त्या हिशोबाने त्यांना पैसे घेण्यात येतो. पार्सल ब्रांच ऑफिस मधून होत नाही, पार्सल ही सब ऑफिस मधून होते. सब ऑफिस म्हणजे ब्रांच पेक्षा मोठे अकाउंट ऑफिस त्याला म्हणतो आपण, ते ब्रांच ऑफिस पेक्षा मोठी असते. सर्व लेनदेन सर्व सब ऑफिस होते. पोस्ट ऑफिस ब्रांच ऑफिसचे लेनदेन सब ऑफिस सोबत होते, सब ऑफिसचे लेनदेन हेड ऑफिस सोबत होते, हेड ऑफिसचे लेनदेन डिव्हिजन सोबत होते, डिव्हिजनचे लेनदेन पीएमजी सोबत होते, पीएमजी ऑफिस सोबत, आणि पीएमजी ऑफिसचे लेनदेन पीएमजी बॉम्बे. पोस्ट ऑफिसचे वेळापत्रक काय आहे? पोस्ट ऑफिसचे वेळापत्रक 9 वाजता पोस्ट ऑफिस ओपन होते आणि 1 वाजता पोस्ट ऑफिस बंद होते. पोस्ट ऑफिससाठी तंत्रज्ञानाचे कॅम्प्युटर ऑनलाईन सेवा किती महत्त्वाच्या आहेत? पोस्ट ऑफिस मध्ये आजच्या युगामध्ये तंत्रज्ञान जो आलेलं आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन सेवा जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ज्ञान असणं हे फार गरजेचे आहे. कारण की ऑनलाईन कामं करायचे किंवा कोणाचा पैसा ट्रान्सफर करायचा, कोणाचा आता आजच्या युगामध्ये पहिले पेनाने लिहिणं चालू होतं, आता सर्व ऑनलाईन कामं पोस्ट ऑफिसचे चालू आहे. ठीक आहे. ब्रांच पोस्ट मास्टर इंदोरा. माझी नियुक्ती झाली 19 ते 94 मध्ये, अंदाजे 30 वर्ष. 30 वर्ष झाली. ठीक आहे सर. वंशिका, मी वर्ग 5 शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून निघण्यास रश्मीचं आहे. पोस्टमनचे नाव, वर्दी, युनिफॉर्म कशी असते आणि तिचे महत्त्व काय? पोस्ट ऑफिस पोस्टमनचे युनिफॉर्म खाकी वर्दी असते आणि ती आता बदललेली आहे, ती निळा पॅन्ट आणि आकाशी कलरचं शर्ट आहे. आजकाल मोबाईल आणि इंटरनेटमुळे पत्रांची संख्या कमी जास्त झाली आहे. आजच्या जमान्यामध्ये ऑनलाईनमुळे पत्रांची संख्या फारच कमी झालेली आहे. पत्र आता राहिलेले नाही, परंतु हे तुमचं LICचे पत्र किंवा मासिक शाळेचे आणि स्पीड पोस्ट रजिस्ट्री पत्र जास्त चालत आहे. कारण की त्यांना आता एक जबाबदारी असतो, पोस्टमनला रजिस्टर पत्राची जबाबदारी आहे की मी हे तुमच्या गावाचं पत्र आहे त्यांच्यापर्यंत पोहोचले का नाही. आणि जसं आम्ही इथं डिलिव्हर करतो ऑनलाईनमुळे तसंच त्या माणसाला मेसेज चालला जातो. ज्यावेळेस रामटेकमधून इंदोऱ्याचं जसं वाकेश्वर तोंडली खिडकी जो बी आहे त्या गावाचं तिथं डाक तयार झाली, त्यांनी सिस्टीमला टाकलं तर तुम्हाला मेसेज येतो की तुमचं रजिस्ट्री पत्र डिस्पॅच झालेलं आहे. आणि जेव्हा डिलिव्हर होते ऑनलाईन मध्ये कसं आहे बाबा पाठवणार, जसं आता तू मला पत्र लिहिलं आहे तर तू पहिले वरतं टू करशील, म्हणजे आपण प्रति म्हणतो त्याला. टू म्हणजे ज्यांना पाठवतो त्यांच्या आहे आणि प्रेषक म्हणजे जे पाठवते त्यांच्या आहे. समजलं? पुढचा विचार. पोस्टमन होण्यासाठी कोणते शिक्षण किंवा परीक्षा आवश्यक आहे? पोस्टमॅन साठी पहिले असं होतं ज्या गावाला रहिवासी आहे त्याच गावचे पोस्टमन ची भरती घेत होते. कारण की काही घोळ झाला त्यावेळेस 10-20 रुपयाच्या मनी ऑर्डर यायच्या, 100 रुपयाच्या मनी ऑर्डर यायच्या. त्यावेळेस पोस्टमॅनची सॅलरी कमी होती, त्यामुळे त्यांची काही ठेव म्हणून सरकार घेत होते आपल्याकडे की याने समजा एखादं मनी ऑर्डर खाल्लं किंवा पार्सल कुणाचं खाल्लं तर आपण त्याच्यावर रिकव्हरी कशी करू पहिलेच्या काळामध्ये डायरेक्ट पोस्टमॅनची भरती नव्हती. त्यावेळेस
ते शिक्षकाकडे जात होते, कारण ते पगारी होते ना. समजा त्यांच्याकडे चुका झाल्या किंवा त्यांनी काही फ्रॉड केला तर आपण त्यांच्या पगारातून कपात करून घेऊ. पहिले शिक्षकाकडे पोस्ट ऑफिस होतं, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने विचार केला, सुधारणा केली की त्याच्यामुळे 2 व्यक्ती इथे गावची बेकारी दूर होत आहे, तर त्याला आपण काम देऊ बा. म्हणून हे त्यानं मग नियोजन बदलवलं. म्हणून पोस्ट पहिले गावचे घेतो. आता ऑनलाईन मुळे सर्व ऑनलाईन प्रतिक्रिया आहे ते, आणि पोस्टमनच्या एज्युकेशन कमीत कमी 10वी तरी असतं पहिले गरजेचं होतं. आता 10वी असो किंवा 12वी असो, ज्यांना अतिउत्तम बा, लक्षात ठेवा, तुम्हाला पोस्टमन किंवा पोस्टमास्टर बनायचं असेल तर 10वी मध्ये तुम्हाला कमीत कमी 95 किंवा तुम्हाला 92 एवढे मार्क हा बेटा घ्यावे लागेल, तेव्हा तुम्हाला डायरेक्ट भरती मिळेल. पोस्टमॅनची आता पोस्टमॅनच्या बनण्यासाठी तुम्हाला आता परीक्षेची गरज नाही, आता पर्सेंटेजची गरज आहे. समजलं? पोस्टमॅन बनण्यासाठी परीक्षेची गरज नाही, पर्सेंटेजची गरज आहे. आता ऑनलाईन भरती होती ती. समजा तुम्ही इथं तुम्ही कुठेही भरला, समजा तुम्ही वाशिमचं नाव टाकलं, तिथं नंबर लागला तुमचा तर पर्सेंटेजवर लागला, परीक्षेची आता नाही. परंतु ब्रांच ऑफिस मध्ये नोकरी केल्यानंतर 5 वर्ष आपण समजा केलं तर तुम्हाला पुढच्या वरच्या लेवलसाठी तुम्हाला एक्झाम देता येईल, तिथं पर्सेंटेज नाही. ठीक आहे. राहिलं? पोस्टमनसाठी सायकल व्यान का महत्वाचे असते? आपल्याला तेवढे किलोमीटर फिरायचं आहे, त्यांच्या पत्र वेळेवर जायचं आहे, म्हणून सायकल त्याला हे जरुरी आहे. आणि पत्र ठेवण्याकरता बॅग जरुरी आहे. आपण पत्र कुठे ठेवून जायचे, खिशामध्ये ते घेऊन त्यावेळेस पत्र जाणार नाही, म्हणून त्या काळामध्ये पोस्टमनला बॅग देत होते आणि त्या बॅग मध्ये सुरक्षित पत्र ठेवून पोस्टमन सायकलनी आपला जे व्हिजिट करणं पत्र वाटण्याकरता प्रत्येक खेळोबाडी जात असते. पत्र वितरित करताना सर्वात कठीण काम कोणते असते? पत्र वितरित करताना ज्यांचं पत्र त्यांच्याकडे हे देणं सर्व महत्वाचे आहे. परंतु पहिलेच्या काळामध्ये असं होतं की आता काही मुलं असतात, काही मुली असतात, त्यांना स्वतःचं पत्र स्वतःला पाहिजे. असं काही प्रकरण माझ्यासोबत घडलं होतं, तर मी त्यांना सांगितलं असतं मुलांचं पत्र आम्ही घरी देऊ शकतो, पत्नीचं पत्र आम्ही पतीला देऊ शकतो. तर म्हणे आमचे पर्सनल पत्र आहे ते, त्या पत्रावरती लिहून पाहिजे ज्यांचं पत्र त्यांना देण्यात यावा. त्यावेळेस पोस्टमॅन दक्षता घेऊन तो पत्र त्यांच्याकडे देत होता. ठीक आहे.